नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 29 सप्टेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। चला मग सुरुवात करणार आहोत। आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की महाराष्ट्रातील कोणत्या गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। आणि याचे ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, कर्दे हे जे काही रत्नागिरी जिल्ह्यातलं गाव आहे त्याला नुकतंच केंद्र सरकारने सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार दिलेला आहे। तर हा गाव महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे आपल्याला याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा असणं गरजेचं आहे। कर्दे हे जे गाव आहे ते रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे। या गावाला कृषी पर्यटन श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे। आणि हे पुरस्कार कोणी दिला तर केंद्रीय पर्यटन मंत्रालय जे आहे त्याने नुकतंच जागतिक पर्यटन दिनाचा निमित्त साधून या पुरस्काराची घोषणा केलेली आहे। तर या गोष्टी काही आपण लक्षात ठेवा। तसेच मित्रांनो, काही इतर बाबीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। जसं की नुकतंच यावर्षीचाच 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर ते सुद्धा महाराष्ट्रालाच मिळालेलं आहे। तसेच महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे भिलार, जे की सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे। तर या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच जपानचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत। आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, शिगेरू इशिबा हे नुकतेच नवीन जपानचे पंतप्रधान हे बनलेले आहेत। आणि त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। अगोदरचे जर पंतप्रधान कोण होते विचारलं तर ते होते फुमियो किशिदा। याने नुकतंच या पदाचा राजीनामा दिलेला आहे। आणि त्यांच्या जागेवर आता शिगेरू इशिबा हे जपानचे जे की आत्ता सध्या संरक्षण मंत्री आहेत ते नवीन पंतप्रधान बनणार आहेत। तर हे नाव आपण लक्षात ठेवायचं आहे। शिगेरू इशिबा हे नवीन पंतप्रधान झालेले आहेत जपान या देशाचे। त्यासोबतच जपानविषयी आपल्याला हे पण माहिती ठेवायची आहे। याची राजधानी टोकियो आहे, चलन येन आहे। आणि काही जपानविषयी महत्त्वाचे पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत जे आपल्याला परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात। या जपान देशालाच उगवत्या सूर्याचा देश म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तसेच मित्रांनो, याच 2024 या वर्षीमध्ये चंद्रावर उतरणारा जपान हा जगातला 5वा देश बनलेला आहे। आणि त्या मोहिमेचं नाव काय होतं त्यांच्या चंद्रयान मोहिमेचं, तर स्लिम मोहीम असं त्याचं नाव होतं। आणि याच वर्षी आपण ज्यानंतर म्हणजे आपण 4था देश ठरलो होतो जगातला भारत हा। त्यानंतर 2024 या वर्षामध्ये जपान हा चंद्रावर उतरणारा 5वा देश हा बनलेला आहे। तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे। तसेच जगातील पहिला लाकडी उपग्रहसुद्धा जपान या देशाने बनवलेला आहे आणि त्याचं नाव असणार आहे लिग्नोसॅट। तर या काही गोष्टी आपण लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच भारताने 3 सुपर कॉम्प्युटर विकसित केले आहे, त्यांचे नाव काय। आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, परमरुद्र असं त्या सुपर कॉम्प्युटरचं नाव आहे मित्रांनो। आणि नुकतंच आपले जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे या 3 सुपर कॉम्प्युटर्सचं। तर ते कोणते आहेत त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला ठेवणं गरजेचं आहे। नुकतेच पंतप्रधान मोदींनी या 3 सुपर कॉम्प्युटर देशाला समर्पित केले आहेत। आणि हे जे काही सुपर कॉम्प्युटर असणार आहेत ते पुणे, दिल्ली आणि कोलकाता या शहरांमध्ये ठेवले जाणार आहेत। याची निर्मिती कोणी केली आहे विचारलं तर पुण्यामध्ये असणारं जे काही सीडॅक इन्स्टिट्यूट आहे किंवा सीडॅक आहे त्या ठिकाणी याची निर्मिती करण्यात आलेली आहे। आणि यासाठी खर्च आलेला आहे 130 कोटी रुपये। तर या गोष्टी आपण या सुपर कॉम्प्युटरविषयी लक्षात ठेवायचे आहेत। तसेच भारताचे इतर सुपर कॉम्प्युटरसुद्धा आहेत आपले जे की जगातील टॉप 500मध्ये येतात। तर ते कोणते आहेत, ऐरावत, परमसिद्धी, प्रत्युष आणि मिहिर। यावर मित्रांनो या सुपर कॉम्प्युटरवर या अगोदरसुद्धा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। म्हणून आपण हे जे काही सुपर कॉम्प्युटर आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की भारताचे सुपर कॉम्प्युटर कोणते आहेत। त्यासोबतच जगामधील जे काही टॉप सुपर कॉम्प्युटर आहेत सध्या तर ते कोणते आहेत, ते आहेत अमेरिकेचा फ्रंटियर, त्यानंतर अवरोरा आणि ईगल हे 3 अमेरिकेचे सध्या
सुपर कॉम्प्युटर आहेत जे टॉपमध्ये आहेत, आणि जपानचा 4था क्रमांकावर आहे, फागोकू नाव आहे त्याचं. या काही गोष्टी आपण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायच्या अगोदर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. नुकतेच कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, थायलंड. या देशाने नुकतंच त्यांच्या देशामध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. त्या संदर्भातला त्यांनी कायदासुद्धा केलेला आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. असा निर्णय घेणारा दक्षिण पूर्व आशियामधला हा पहिला देश बनलेला आहे थायलंड. या कायद्याची अंमलबजावणी 25 जानेवारी 2025 पासून होईल. आणि हा जगातला, जर आपल्याला विचारलं की लैंगिक जे काही सेम सेक्स मॅरेज असतं, समलैंगिक विवाह, ते लागू करणारा, कायदेशीर मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरला होता, तर नेदरलँड. त्याने 2021 त्याला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. आणि आता थायलंड या देशाने दिलेली आहे. तर हे आपण थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. तसेच एक असाही देश आहे, समलैंगिक जे काही समलैंगिकता असते त्याला अपराध म्हणून घोषित केलेला आहे. तर तो देश कोणता आहे? इराक आहे. इराक या देशाने समलैंगिकता हा अपराध म्हणून घोषित केलेला आहे. तर या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स 2024नुसार भारताचा क्रमांक किती आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, भारताचा या इंडेक्सनुसार 39वा क्रमांक आहे मित्रांनो जगामध्ये. तर त्याविषयी थोडी अधिकची सुद्धा माहिती आपल्याला बघायची आहे. हा जो काही निर्देशांक आहे तो वर्ल्ड इंटेलेक्च्युअल ऑर्गनायझेशनद्वारा जारी करण्यात येतो. आणि यामध्ये टॉप 2 देश कोणते आहेत? तर या इंडेक्समधील पहिला क्रमांक आहे स्वित्झर्लंड या देशाचा, दुसरा क्रमांक आहे अमेरिका या देशाचा. आणि भारताचा क्रमांक किती आहे? तर 39वा. आपण ते लक्षात ठेवायचं आहे. तसेच मित्रांनो, जे काही इतर निर्देशांक 2024 मध्ये जे अलीकडच्याच काळामध्ये जारी झालेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कारण यावर आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जात असतो. पहिला असेल ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024. त्यामध्ये पहिला क्रमांकावर राहिलेला आहे न्यूयॉर्क, अमेरिकेतील हा शहर. आणि दिल्लीचा या यादीमध्ये क्रमांक आहे 350वा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्टसुद्धा आलेला आहे. त्यामध्ये पहिला क्रमांक आहे फिनलँड या देशाचा. भारताचा क्रमांक आहे 109वा. मानव विकास निर्देशांकसुद्धा आलेला आहे. तर त्यामध्ये पहिला क्रमांक आहे स्वित्झर्लंड या देशाचा आणि भारताचा क्रमांक आहे 134वा. जागतिक आनंदी निर्देशांक आहे, त्यामध्ये पहिला क्रमांक आहे फिनलँड या देशाचा. भारताचा क्रमांक आहे यामध्ये 126वा. जागतिक स्वतंत्र पत्रकारिता निर्देशांक, त्यामध्ये पहिला देश आहे नॉर्वे. भारताचा क्रमांक आहे 159वा. ग्लोबल पीस इंडेक्स 2024 यामध्ये पहिला क्रमांक आहे आईसलँड या देशाचा आणि भारताचा क्रमांक आहे 116वा. तर या काही गोष्टी आपण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच विश्व पर्यटन दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 27 सप्टेंबर हा नुकताच विश्व पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याची थीम आपण लक्षात ठेवायची आहे. त्याची थीम काय होती 2024 या वर्षासाठी? टुरिझम अँड पीस हे थीम आपल्याला विचारले जाऊ शकते परीक्षांमध्ये, तर ती आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच कोणत्या राज्यामध्ये पेपरलेस निवडणूक घेण्यात आली? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये नुकतंच पेपरलेस निवडणूक ही घेण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. मध्य प्रदेश राज्यामधील जे काही भोपाल बैरसिया तहसील आहे त्या क्षेत्रामध्ये एक गाव आहे रतुआ रतनपूर. यामध्ये सरपंच पदासाठी ही पेपरलेस निवडणूक घेण्यात आलेली आहे. आणि हा मित्रांनो एकंदरीत एक पायलट प्रोजेक्ट होता प्रयोग करण्यासाठी. आणि मग जर हा प्रयोग यशस्वी झालाच तर इतर ठिकाणीसुद्धा याचा प्रयोग हा किंवा वापर केला जाणार आहे. तर हा पायलट प्रोजेक्ट होता.
म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर आपण लक्षात ठेवायचं आहे राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश, ज्या ठिकाणी नुकतंच सरपंच पदासाठी पेपरलेस निवडणूक ही झालेली आहे. फक्त आपण राज्य लक्षात ठेवा. त्यासोबतच पेपरलेस ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात इतर बाबीसुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. जसं की भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय कोणतं आहे? तर केरळ उच्च न्यायालय बनलेलं आहे. भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा नागालँड ही बनलेली आहे आणि त्यांचं ॲपसुद्धा बनलेलं आहे त्या संदर्भात, ई विधानसभा ॲप म्हणून. तर हे ॲप आपण लक्षात ठेवा. त्यानंतर जगातलं पहिलं पेपरलेस सरकार कोणतं आहे? तर ते आहे दुबई सरकार मित्रांनो. तसेच आता मध्य प्रदेशचा विषय निघाला आहे, तर मध्य प्रदेशविषयी आपण लक्षात ठेवायचं आहे. राजधानी आहे भोपाल, मुख्यमंत्री आहेत सध्या मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवू. त्यानंतर मित्रांनो कालच्या ज्या काही घडामोडी होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच प्रकाशित एशिया पॉवर इंडेक्स रिपोर्टनुसार जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणता? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच ब्रिटन देशाच्या संसदेकडून कोणत्या भारतीयाला ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी विनोद बच्चन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की भारतातील पहिला कार्बन डायऑक्साईडपासून मिथेनॉल बनवणारा प्लांट कोठे सुरू करण्यात येणार आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी अशा प्रकारचा प्लांट हा लावला जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला 25 सप्टेंबर 2024 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 10 वर्ष या उपक्रमाला झालेले आहेत मेक इन इंडिया, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच DRDO आणि IIT दिल्लीने संयुक्तपणे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे, त्याचं नाव काय आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी अभेद असं त्या बुलेट प्रूफ जॅकेटचं नाव होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की भारतामध्ये नुकतेच अंत्योदय दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी 25 सप्टेंबर हा भारतामध्ये अंत्योदय दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. आणि याविषयी आपण डिटेलमध्ये काल डिस्कस केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता 25वे आयफा अवॉर्ड 2025चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी. यानंतर मित्रांनो शेवटी आपण आज होमवर्क क्वेश्चनसुद्धा देणार आहोत. तर आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे? नुकतेच दिल्लीच्या नवीन महिला मुख्यमंत्री म्हणून आतिशी सिंह यांनी शपथ घेतलेली आहे. त्या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं उत्तर प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया आपल्या चॅनलवरील किती विद्यार्थी आहेत किंवा नवीन जे आपल्यासोबत जोडले गेलेले विद्यार्थी आहेत त्यांना किती जणांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. बघूया, मी वाट बघणार आहे. कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर तुम्ही नक्की द्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर शेवटी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तसेच मित्रांनो आपल्या लेक्चरच्या नोट्ससाठी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला स्मार्ट अभ्यास 555ला नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये स्टडी मटेरियल किंवा इतर ज्या काही अपडेट असतात त्या टाकत असतो. म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा अवश्य जॉईन व्हा. थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.